Good morning, friends. I am Dr. Dattatreya Sopan Yadav, Assistant Professor, People's College, Nanded. Friends, आज आपण फायनान्शियल मॅनेजमेंट एमकॉम सेकंड इयर थर्ड सेमिस्टर या विषयासंदर्भामधील युनिट नंबर 1 चा अप्रोचेस टू फायनान्शियल मॅनेजमेंट मधला जो सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे तो बघणार आहे. तो म्हणजे मॉडर्न व्ह्यू. मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण ट्रेडिशनल व्ह्यू बघितला. आजच्या लेक्चर मध्ये आपण मॉडर्न व्ह्यू बघणार आहोत. ट्रेडिशनल व्ह्यू मध्ये आपण बघितलं की फायनान्शियल मॅनेजरला फक्त आणि फक्त कॅपिटल उभारणे हा सगळ्यात महत्त्वाचा टास्क होता. पण मॉडर्न व्ह्यू मध्ये आज जर तुम्ही बघाल तर कॅपिटल उभारणे तर आहेच, त्याबरोबर कॅपिटल मॅनेजमेंट हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला मॉडर्न अप्रोच किंवा मॉडर्न व्ह्यू मध्ये दिसून येतो. वाढणारी टेक्नॉलॉजी, वाढणारा ग्रोथ ऑफ बिझनेस, याबरोबर तुमच्या व्यवसायाला मॅनेज करणे, तुमच्या व्यवसायाला कुठेही कॅपिटलची कमी न पडू देणे, हा सगळ्यात मोठा काम आज तुम्हाला फायनान्शियल मॅनेजरचं दिसून येतं. मित्रांनो, मॉडर्न व्ह्यू मध्ये ज्या गोष्टी सेंट्रिक आहेत त्यावर आपण थोडंसं लक्ष केंद्रित करू. नंबर 1, प्रॉफिटेबिलिटी. मित्रांनो, प्रॉफिटेबिलिटी वाढवणे म्हणजे नेमकं काय? बऱ्याच वेळेस नफ्याचे महत्तीकरण करणे किंवा नफा वाढविणे ज्याला आपण असं म्हणतो, त्यामध्ये व्यवसायामधून प्रॉफिट वाढणे, व्यवसायामध्ये उत्पादन वाढणे हाही एक भाग असतो. परंतु मित्रांनो, प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट मधून सुद्धा प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. ती कशी वाढते याचं काही उदाहरण आपण समजून घेऊ. उदाहरणार्थ, तुमच्याकडे असणारा जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलची कॉस्ट ही आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल या युनिट मध्ये खूप डिटेल्स मध्ये बघणार आहोत. परंतु एक जस्ट उदाहरण आपण समजून घेऊ. आपल्याकडे असणारे जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलची एक कॉस्ट असते. उदाहरणार्थ, इक्विटी कॅपिटल जरी असेल तर इक्विटी कॅपिटलची एक कॉस्ट असते. आणि या प्रत्येक कॅपिटलची जी कॉस्ट असते त्या कॅपिटलची जी कॉस्ट आहे ती जर तुम्ही कमी करू शकलात, याचा अर्थ कॉस्ट ऑफ कॅपिटल जर कमी झालं तर आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रॉफिटेबिलिटी काय होते? वाढते. हे लक्षात घ्या. फायनान्शियल मॅनेजमेंटचं हे काम असतं. प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जसं उदाहरणार्थ, जर मी मार्केटिंगचा स्टुडंट म्हणून जर विचार करेल तर मी म्हणेल की प्रोडक्टच्या प्राइस मध्ये आपण थोडासा चेंज केला तर प्रोडक्टची तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. किंवा प्रोडक्टचं प्रमोशन जर जास्त प्रमाणात आपण करू शकलो आणि प्रोडक्टला जी मागणी नेहमी प्रमाणात आहे त्यापेक्षा जास्त मागणी जर निर्माण झाली तर प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज होते. कारण व्यवसायामध्ये सर्वसाधारणतः 2 प्रकारचे खर्च असतात. एक असतं फिक्स एक्सपेंडिचर, एक असतं ज्याला आपण म्हणूयात की वर्किंग कॅपिटल म्हणा, किंवा ज्याला आपण म्हणूयात की जे व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतात. उदाहरणार्थ, जर बिल्डिंगचा रेंट द्यायचा असेल तर तुम्ही 100 युनिट्स बनवले तरी तुम्हाला तेवढाच रेंट द्यावा लागेल, आणि 1000 युनिट्स बनवले तरी तेवढाच रेंट द्यावा लागेल. त्याला फिक्स एक्सपेन्सेस आपण म्हणतो. असे जे फिक्स एक्सपेन्सेस असतात ते तुमचे जसे जसे उत्पादन वाढत जाईल एक विशिष्ट लेवल पर्यंत तुमचं उत्पादन वाढत असताना अप टू अ सिलिंग, एक विशिष्ट लेवल पर्यंत तुमचे प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज होण्यास मदत करते, कारण पर युनिट कॉस्ट कमी कमी होत जाते. मित्रांनो, हा एक मार्ग आहे. त्यानंतरचं काम कॅल्क्युलेटिंग अमाउंट रिस्क टेकिंग. तुम्ही किती रिस्क घेऊ शकतात आजच्या काळात याचाही विचार करावा लागतो. रिस्क टेकिंग काय सेन्स न इथं आला असेल तर त्यामागे मला असं वाटतं, ऍज अ फायनान्शियल मॅनेजर तुम्हाला कॅपिटल उभारणे केल्यानंतर त्या कॅपिटलचा परतावा द्यावा लागतो. आणि जर तुम्ही प्रॉपरली इन्व्हेस्ट नाही केला तर त्याचा परतावा तुम्ही देऊ शकत
नाही. म्हणून तुम्हाला इन्व्हेस्ट करत असताना, सोर्स डिसाइड करत असताना एक काही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागते. आणि कॅल्क्युलेटेड रिस्क जर तुम्ही घेतली तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिटर्न्स देऊ शकता. याचं एक उदाहरण आपण समजून घेऊ. उदाहरणार्थ एक 4 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आपण टाटाचं उदाहरण घेऊयात. टाटांनी भारतामध्ये अगदी मिडल क्लास फॅमिलीसाठी टाटा नॅनो लॉन्च केली. त्यावेळेस कंपनी एखादं प्रोडक्ट लॉन्च करते, त्यावेळेस ते अनेक डिपार्टमेंट्स मधून त्याला एक विशिष्ट प्रमाणामध्ये ज्याला आपण असं म्हणूयात की मान्यता प्राप्त करून जावं लागतं. मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, ऑपरेशनल डिपार्टमेंट असेल, प्रोडक्ट डिझाइन असेल, आणि या सगळ्यासाठी महत्त्वाचा असतो तो फायनान्स. फायनान्स डिपार्टमेंट सुद्धा महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ टाटा नॅनो हे प्रोजेक्ट टाटासाठी ड्रीम प्रोजेक्ट होतं. परंतु एक फायनान्शियल मॅनेजरसाठी त्यामध्ये तुम्ही किती रिस्क घेत आहात आणि तुम्हाला किती रिटर्न्स भेटू शकतं याचं कॅल्क्युलेशन आज करणं आवश्यक आहे. आणि हे काम आज फायनान्शियल मॅनेजर करतायत. म्हणजे उदाहरणार्थ किती कार्स तुम्ही टाटांचं स्वप्न होतं की कारची किंमत 1 लाख रुपये ठेवायची. सुरुवातीच्या काही काळात टाटा नॅनोची किंमत 1 लाख रुपये होती. परंतु त्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क टेकिंग म्हणतो. किती किंमत ठेवायची, किती कार्स विकल्या जातील, आपण किती मॅन्युफॅक्चरिंग करणार आहोत, इट्स कॉल्ड कॅल्क्युलेटिंग रिस्क टेकिंग. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं मॉडर्न व्ह्यू मध्ये ते फायनान्शियल डिसिजन मानले जातात. आणि फायनान्शियल डिसिजन मध्ये 3 डिसिजन्स आहेत. त्यात पहिला डिसिजन आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजे काय? साधारणतः या डिसिजनला आपण असं म्हणू शकतो की टोटल अमाउंट ऑफ असेट टू बी हेल्ड इन द फर्म. म्हणजे काय की तुमच्या फर्म मध्ये टोटल अमाउंट ऑफ असेट्स किती आहे याचा एक टोटल एक हिशोब लावून किंवा ज्याला आपण कॉम्पोजिशन ऑफ दिस असेट टू द बिझनेस रिस्क सोबत त्याला रिकनेक्ट करणे असेही म्हणू शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट डिसिजन हा सर्वसाधारणतः 2 प्रकारचा असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे. एक असतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन आणि दुसरा असतो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आपण बघितलं ट्रेडिशनल व्ह्यू मध्ये फक्त आणि फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजनच होता. परंतु मॉडर्न व्ह्यू मध्ये आता आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजनचा पण विचार करायला लागलेलो आहे. मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजे काय? आपण याला कॅपिटल बजेटिंग सोबत रेफर करू. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजे काय? कॅपिटल बजेटिंग आपण त्याला असं म्हणूयात. म्हणजे नेमकं काय? तर कॅपिटल बजेटिंग मध्ये उदाहरणार्थ तुम्ही किती दीर्घ काळासाठी भांडवल उभारत आहात त्याच्या आधारावरती तुमच्या प्रोजेक्टची प्रॉफिटेबिलिटी डिपेंड करते. Assess with financial manager has to assess the profitability various project before commitment of the funds. हा एक बेसिक थिंग्स असते, लक्षात घ्या. मित्रांनो, माझ्याकडं मी कोणत्या मार्गाने भांडवल उभारत आहोत आणि त्या भांडवलाची मला किती काळासाठी गरज आहे याचा अंदाज लावणे, याला आपण उदाहरणार्थ की आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वसाधारणतः कंपनीच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत आपण कंपनी ही जी कंपनी आहे ही लिक्विडेशनच्या प्रोसेस मध्ये जाते की काय अशी भीती माझ्यासारख्या छोट्या इन्व्हेस्टरला वाटायला लागलेली आहे. त्यांनी 25 रुपये, 30 रुपये, 20 रुपये, 5 रुपये, 3 रुपयापर्यंत शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. त्या शेअरची किंमत आता काही पैशामध्ये राहिलेली आहे. लक्षात घ्या, कंपनीचे ही जी काही इक्विटी शेअर्स होल्डर आहे हे कंपनीच्या शेवटपर्यंत कंपनी सोबत असतात. म्हणून मित्रांनो, कंपनीमध्ये जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन असतो तो घेत असताना किंवा कॅपिटल बजेटिंग करत असताना या अशा सोर्स मधून आणलेल्या कॅपिटलचा जास्त हेल्प होते असं आपल्या लक्षात येतं. हे लक्षात घ्या. मित्रांनो,
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की बिझनेस चालवत असताना तुम्हाला फंड अलोकेशन करावं लागतं. फंड अलोकेशन कशाच्या आधारे आपण करतो? तर फंड अलोकेशन हे प्रोजेक्टच्या पोटेन्शियलच्या आधारे आपण करत असतो. लक्षात घ्या. प्रोजेक्ट मध्ये जे पोटेन्शियल आहे त्याच्या आधारे आपल्याला फंड अलोकेशन करावं लागतं. उदाहरणार्थ एक चांगलं उदाहरण आपण बघूया. रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्री मध्ये जर आपण बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्री ही डायव्हर्सिफाईड इंडस्ट्री आहे. जर तुम्ही तिचा अंदाज घेतला तर तुमच्या लक्षात येईल की रिलायन्सनं वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस चालू केले. मित्रांनो, 3-4 वर्षापूर्वी रिलायन्स कडं बॅलन्स शीट मध्ये भरपूर प्रमाणात कॅश उपलब्ध होती. त्यांना 2 पर्याय होते. एक तर शेअर्स बायबॅक करणे आणि कंपनीची बाजारामधले शेअरची संख्या कमी करणे, म्हणजेच पर्यायानं लायबिलिटी कमी करणे. दुसरा पर्याय होता एखादी नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी शोधणे आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करणे. रिलायन्सला नवीन बिझनेस जिओ, जो आज रिलायन्स जिओ नावानं ओळखलं जातं, हा एक नवीन बिझनेस मॉडेल शोधला आणि टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. मित्रांनो, आपण बघितलं तुमच्याकडे कॅश मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला, प्रॉपर डिसिजन घेतला आणि आज टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये भारताची टॉपची इंडस्ट्री रिलायन्स जिओ झालेली आहे. त्याला आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन असं म्हणतो. लक्षात घ्या, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन ज्याला आपण म्हणतो, त्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन कशाला म्हणायचं? तर व्यवसायाला अल्प कालावधीमध्ये जी लिक्विडिटी लागते, त्या लिक्विडिटी साठी ज्या भांडवलाचा उपयोग केला जातो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट असं आपण म्हणतो. त्याला दुसऱ्या भाषेत वर्किंग कॅपिटल सुद्धा म्हटलं जातं. त्याला वर्किंग कॅपिटल सुद्धा म्हणतात. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? तुम्ही फॅक्टरी उभारण्यासाठी असेट क्रिएटसाठी फिक्स कॅपिटलचा उपयोग करता, परंतु फॅक्टरी रन करण्यासाठी जे कॅपिटल लागतं डे टू डे वर्किंग साठी, त्याला वर्किंग कॅपिटल असं आपण म्हणतो. वर्किंग कॅपिटलच्या बाबतीमध्ये व्यवसायाला वर्किंग कॅपिटल हे मॅनेज करणं फार अवघड बाब आहे असं मला वाटतं. ती यासाठी की तुमच्या व्यवसायाला लागणारं वर्किंग कॅपिटलची अमाउंट ही एक्झॅक्ट किंवा जवळपास निश्चित करण्याची भूमिका फायनान्शियल मॅनेजरकडे असते. कारण आवश्यकतेपेक्षा जर जास्त वर्किंग कॅपिटल तुम्ही होल्ड केलं तर त्यावर सुद्धा तुमचा लॉस निश्चित आहे आणि आवश्यकतेपेक्षा कमी वर्किंग कॅपिटल तुमच्याकडे असेल तर बाजारात आलेल्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुम्ही नाही घेऊ शकत, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, एका ऑइल पेंट इंडस्ट्रीसाठी रॉ मटेरियल आहे कच्चं तेल. आता आपण गृहीत धरू की अचानक इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही क्रायसिस झाले आणि कच्च्या तेलाच्या किमती पडल्या. ह्या कायमस्वरूपी नाही पडणार. एक 8 दिवस 15 दिवस याचं काही ड्युरेशन असेल, त्या काळासाठी कच्च्या तेलाच्या किमती अगदी खाली आल्या. उदाहरणार्थ, एखाद्या पेंट इंडस्ट्रीकडे बऱ्या प्रमाणामध्ये जर समजा वर्किंग कॅपिटल उपलब्ध असेल तर ते जास्त प्रमाणामध्ये कच्चा माल उचलू शकते. मित्रांनो, कमी किमतीत कच्चा माल भेटणे म्हणजेच तुमची प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करणे याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो, हे लक्षात घ्या. मॉडर्न अप्रोच मध्ये दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे फायनान्सिंग डिसिजन्स. एकदा का तुम्ही भांडवल उभारलं तर ते भांडवल कुठे इन्व्हेस्ट करायचं याचा जो निर्णय आहे तो फायनान्सिंग डिसिजन मध्ये घेतला जातो. लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही उभारलेलं भांडवल जर व्यवस्थित इन्व्हेस्ट झालं तर त्यातून रिटर्न सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मिळू शकतात, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, व्यवसायामध्ये भांडवल उभारणं हे जेवढं मोठं टास्क आपणास वाटतं त्यापेक्षा मोठं काम हे प्रॉपर इन्व्हेस्ट करणं हे आहे, हे लक्षात घ्या.
कारण एका मॅनेजरला त्याच्या कॅपिटलचं ऑप्टिमम कॅपिटल युटिलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते जमलं पाहिजे हे लक्षात घ्या. त्याला डेट इक्विटी रेशो त्याला मॅनेज करता आला पाहिजे हे लक्षात घ्या. याच्या आधारे त्याला मॅक्झिमम प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करता आली पाहिजे हे लक्षात घ्या. मित्रांनो, की एखाद्या फायनान्शियल मॅनेजरला उभारलेल्या भांडवलामधून त्याला व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करण्याचा जर निर्णय घेता आला तर तो प्रॉपरली रिटर्न्स जनरेट करू शकेल आणि ते रिटर्न्सच्या आधारे तो आपल्या शेअर होल्डरला काहीतरी परतावा देऊ शकेल हे लक्षात घ्या. म्हणून पैसा उभारणं ही एक अवस्था आहे, भांडवल उभारणं ही एक अवस्था आहे, उभारले भांडवल प्रॉपरली इन्व्हेस्ट करणं ही दुसरी अवस्था आहे, लक्षात घ्या. आणि तिसरी अवस्था याच्यामध्ये आहे ती म्हणजे डिव्हिडंड डिसिजन्स. डिव्हिडंड डिसिजन म्हणजे काय, तर तुम्ही जे थर्ड मेजर फायनान्शियल डिसिजन आपण याला मानतो तो म्हणजे तुम्ही उभारलेल्या भांडवलामधून डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट हा महत्वाचा घटक आहे. बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे मार्ग आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जिथं 1 रुपया जास्त मिळेल तिथं तो इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करेल. समजा मला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मी इन्व्हेस्ट केले आणि मला वर्षाकाठी 8% रिटर्न भेटत असेल आणि मी जर त्याऐवजी इक्विटी मार्केटमध्ये आलो आणि एक्स कंपनीचे शेअर्स परचेस केले आणि तिथे जर मला 15% रिटर्न भेटत असेल तर मी थोडी रिस्क उचलण्यासाठी तयार आहे, कारण मला रिटर्न जास्त भेटत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, डिव्हिडंड हा असा निर्णय आहे की डिव्हिडंड बाबतीमध्ये याचे 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह सांगतो की रेग्युलरली डिव्हिडंड पे आउट केला गेला पाहिजे आणि एक प्रवाह सांगतो की डिव्हिडंड रेग्युलरली पे आउट करण्याऐवजी तो पुन्हा कंपनीमध्ये रिइन्व्हेस्ट करा आणि कंपनीची वेल्थ मॅक्झिमायझेशन करा. एकदा का कंपनीचं वेल्थ मॅक्झिमायझेशन झालं की कंपनीचं वेल्थ मॅक्झिमायझेशन म्हणजेच शेअर होल्डरचं वेल्थ मॅक्झिमायझेशन. हे 2 वेगवेगळे प्रवाह आहेत. यावर आपण आताच न जाता येणाऱ्या काळात येणाऱ्या युनिट्समध्ये डिस्कशन करूया. पण लक्षात घ्या की थर्ड मेजर डिसिजन जो आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट हा सगळ्यात महत्वाचा. इन्व्हेस्ट करणाऱ्या शेअर्स होल्डरला, डिबेंचर्सला प्रॉफिट हा एक्सपेक्टेड असतो. प्रॉफिट बद्दल ते अपेक्षा करत असतात हे लक्षात घ्या. म्हणून फायनान्शियल मॅनेजरची ही सगळ्यात मोठी जबाबदारी येते किंवा हा सगळ्यात मोठा निर्णय फायनान्स आहे की मॅक्झिमम तो कॅश डिव्हिडंड कसा शेअर्स होल्डर पर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावा लागतो. मित्रांनो, डिव्हिडंडचे सुद्धा एक 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 वेगळ्या प्रकारचे सायकोलॉजिकल फॅक्टर आहे. उदाहरणार्थ, मागील 3 वर्षात तुम्ही कंटिन्युअसली एक पॅटर्न मध्ये डिव्हिडंड देता. उदाहरणार्थ, 3 वर्षापूर्वी तुम्ही 11% डिव्हिडंड दिला असेल, त्या नेक्स्ट इयर तुम्ही 11.5% डिव्हिडंड दिला असेल, कमिंग इयर म्हणजे चालू वर्षामध्ये तुम्ही 12% डिव्हिडंड दिला असेल, तर कमिंग इयर मध्ये तुम्हाला कमीत कमी 12.5% एवढा डिव्हिडंड देणं अपेक्षित राहतं. कारण कंटिन्युअसली जी ग्रोथ आहे ते एक्सपेक्ट करतं मार्केट, लक्षात घ्या. म्हणून डिव्हिडंड देणं किंवा बोनस शेअर्स इश्यू करणं ह्या सगळ्या बाबी कंपनीमध्ये स्टेबिलिटी क्रिएट करतात आणि याचबरोबर शेअर्स होल्डरची वेल्थ इन्क्रीज करण्यासाठी मदत करत असतात हे लक्षात घ्या. मित्रांनो, असं म्हणतात, द हायर ऑफ रेट डिव्हिडंड मे बी राइज द मार्केट प्राइस ऑफ शेअर्स. ऍब्सोल्युटली करेक्ट, की ज्या वेळेस डिव्हिडंडचा रेट जास्त असतो, डिव्हिडंड ज्या कंपन्या जास्त पे आउट करतात त्यावेळेस हे सत्य नाहीये, पूर्ण सत्य नाहीये, काही प्रमाणात सत्य होऊ शकतं. त्या कंपन्या जास्त प्रमाणात रेट डिव्हिडंड पे करतात त्या कंपन्यांच्या शेअरच्या प्राइसेस वाढतात, कारण ते डिव्हिडंड पे आउट करत आहेत म्हणून अनेक शेअर होल्डर तिथं आपले पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार असतात, येतात, म्हणून डिमांड वाढते. आणि तुम्हाला माहितीये इकॉनॉमिक्सचा रूल्स आहे, डिमांड वाढली की प्राइस हे हळूहळू वाढायला लागतात. लक्षात घ्या, शेअर्सची संख्या तर लिमिटेड आहे, ठरलेली आहे, इश्यू केलेली आहे. डिमांड वाढलं याचा अर्थ प्राइस वाढायला लागतात. डिमांड कशी वाढेल, कारण कंपनी जर डिव्हिडंड पे आउट करेल त्याच्या आधारे डिमांड वाढते. मित्रांनो, शेअर्स होल्डरला दिलेल्या डिव्हिडंड मुळे शेअर्स होल्डरची वेल्थ सुद्धा इन्क्रीज होऊ शकते. एक प्रवाह असं म्हणतो की कंपनीने 10% डिव्हिडंड दिला आणि कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, तर एका शेअर्स मागे 1 रुपया डिव्हिडंड भेटेल. एका शेअर्स होल्डरकडे समजा 1000 शेअर्स असतील तर त्याला 1000 रुपये भेटेल आणि 1000 रुपयाने किती वेल्थ वाढेल. पण समजा हे 1,000 प्रत्येक शेअर होल्डरचे जर कंपनीमध्ये रिइन्व्हेस्ट केले तर कंपनीची
लोन लॅबिलिटी कमी होईल, कंपनीची लॅबिलिटीज कमी होतील आणि कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढेल. हा एक प्रवाह आहे. मित्रांनो, यावर आपण येणाऱ्या काळात इन डिटेल्स डिस्कशन करणारच आहोत. पण आज फक्त आपल्याला हा प्रामुख्याने डिव्हिडंड डिसिजन काय आहे हे समजून घ्यायचं होतं. अजून असे अनेक डिसिजन्स आहेत, परंतु एक चौथा महत्वाचा डिसिजन आता येणाऱ्या काळात दिसतोय, तो म्हणजे लिक्विडिटी डिसिजन. मित्रांनो, हा काळ असा आहे की याच्यामध्ये लिक्विडिटी डिसिजन फार महत्वाचा मानला जात आहे. सध्या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन आहे आणि ह्या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सगळं मार्केट अनसर्टन झालेलं आहे. जिथं तुम्ही बघाल की कोणत्याही गोष्टीची शाश्वती शिल्लक राहिलेली नाहीये. म्हणून आपण असं म्हणतो की या सगळ्या कंडिशन्स मध्ये प्रत्येकाकडे एक विशिष्ट प्रमाणात लिक्विडिटी असायला हवी. तुम्हाला तुम्हाला लक्षात आलं असेल की गव्हर्नमेंटनं सुद्धा अगदी पॅन्डेमिक सुरू झाल्या झाल्या मार्च मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 3 महिन्यासाठी मॉरटियम आणलं आणि लोकांकडे लिक्विडिटी कशी वाढेल यासाठी प्रयत्न केला. गव्हर्नमेंटनं प्रत्येक ग्रामीण महिलांसाठी आणि ज्या महिलांचं बँक्स मध्ये अकाउंट आहे अशा महिलांसाठी ₹500 महिना लगेच देणे सुरू केले. ह्या सगळ्या बाबी लिक्विडिटी इन्क्रीज साठी असतात आणि जिथे लिक्विडिटी आहे तिथं बाईंग कॅपॅसिटी तयार होते आणि बाईंग कॅपॅसिटीमुळे तुम्हाला तुमची सिंपल आहे की मार्केटमध्ये एक फोर्स क्रिएट करता येतो आणि मार्केटमध्ये डिमांड्स वाढतात. हे लक्षात घ्या. लिक्विडिटी हा एक बिझनेस सायकलचा पार्ट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून लिक्विडिटी डिसिजन सुद्धा महत्वाचा आहे. तो फायनान्स मध्ये कसा महत्वाचा आहे हे समजून घेऊयात. फायनान्स मध्ये जर तुमच्याकडे प्रॉपर लिक्विडिटी असेल तर मार्केटच्या अपॉर्च्युनिटी तुम्ही कॅच करू शकतात. हे लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगेल की मार्केटच्या अपॉर्च्युनिटी म्हणजे काय. म्हणजे उदाहरणार्थ बाजारामध्ये डेली रोज नवीन नवीन संधी येत असतात. त्या नवीन नवीन संधी कॅच तुम्ही करू शकता. कच्चा माल असेल, एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, या अनेक बाबी आहेत. अशा येणाऱ्या ज्या अपॉर्च्युनिटी आहे त्या कॅच करायच्या असतील तर तुमच्याकडे लिक्विडिटी असणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण इथं थांबत आहोत. तुम्हाला या चॅप्टरच्या ज्या नोट्स आहेत, पीडीएफ नोट्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये प्रोव्हाइड करून देईल. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर मी माझा ईमेल आयडी दिलेला आहे. तुम्ही मला ईमेल आयडी द्वारे प्रश्न विचारू शकता. आपण त्यावरती चांगल्या पद्धतीनं डिस्कशन करूयात आणि उद्या आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करूयात. थँक यू व्हेरी मच.